नमस्कार मित्रांनो, दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं स्वागत. आपण पाहणार आहोत अध्यापक पदभरती करताना दिव्यांगाकरिता समांतर आरक्षण लागू असलेला शासन निर्णय. तत्पूर्वी दिव्यांगाचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तसेच नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अध्यापक पदभरती करताना दिव्यांगाकरिता समांतर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 29 जानेवारी 2024 वाचा 1. संचालक उच्च शिक्षण पुणे यांचे पत्र दिनांक 15/12/2023. 2. संचालक उच्च शिक्षण पुणे यांचे पत्र क्रमांक दिनांक 3/1/2024. 3. सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दिनांक 25 जानेवारी 2024. परिपत्रक. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये अनुदानित सहाय्यक प्राध्यापकांची भरती करताना दिव्यांगाकरिता समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. तसेच बहुतेक महाविद्यालयामध्ये अद्याप दिव्यांग उमेदवारांची भरती करण्यात आली नाही. अशा स्वरूपाच्या तक्रारी माननीय न्यायाधिकारी तथा आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांना प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारी संदर्भात माननीय न्यायाधिकारी तथा आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी सुनावणी घेतली असून दिनांक 7/12/2013 रोजी खालीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत. अर्जदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. द राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 2016 RPWD ॲक्ट सेक्शन 34 अन्वये सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या दिनांक 29/5/2019च्या दिव्यांगाच्या समांतर आरक्षणाच्या धोरणाची निवड समितीने तंतोतंत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाकडे आवश्यक तो प्रस्ताव दिनांक 15/12/2023 रोजी सादर करावा. प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने त्यांचे स्तरावर संबंधित विद्यापीठे, महाविद्यालये व सदर विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या सर्व निवड समित्यांना दिव्यांगाच्या समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यासाठी परिपत्रक 3 महिन्याच्या आत निर्गमित करावे. 2. प्रस्तुत प्रकरणी नमूद करण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाकडून पदभरतीकरिता सामाजिक आरक्षण तपासून देण्यात येते. समांतर आरक्षणासंदर्भात संबंधित विभागाच्या स्तरावर खातरजमा करावी अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आल्या आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील विद्यापीठामधील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संबंधित विद्यापीठ हे नियुक्ती प्राधिकारी आहे. तसेच अनुदानित महाविद्यालयाच्या संदर्भात संबंधित महाविद्यालयाचे संचालक मंडळ हे नियुक्ती प्राधिकारी आहेत. यास्तव पदभरती करताना द राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 2016 RPWD ॲक्ट 2016 मधील तरतुदी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29/5/2019च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली कार्यपद्धती आणि दिनांक 25/1/2024च्या परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचना यांची काटेकोर अंमलबजावणी करून दिव्यांगाकरिता नियमानुसार पदे आरक्षित ठेवावी असे सर्व संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना याद्वारे कळविण्यात येत आहे. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने अजित बाविस्कर, उपसचिव, महाराष्ट्र शासन. प्रति सर्व सन्माननीय महोदयांना. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.